नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे. तर हो मित्रांनो, खरंच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपयाचा हप्ता जमा झालेला आहे. तर मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा नमोचा 6वा हप्ता जमा झालेला आहे याबाबत आज आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता लवकरच वितरित होणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवणारी ही योजना महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. आज आपण पाहणार आहोत नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याबद्दल सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. तर पहा, अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्यासाठी 1,642 कोटी रुपये निधीला मान्यता देण्यात आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकरी करत होते. अखेर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्यासाठी 1,642 कोटी रुपयांच्या वितरणासाठी मान्यता दिली आहे. ही नमोच्या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने 2023च्या अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्याची घोषणा केली होती. या योजनेतून 3 समान टप्प्यात वार्षिक 6,000 रुपयांची मदत देत आहे. म्हणजे 4 महिन्याला 2,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. आतापर्यंत या योजनेतून 5 हप्त्याचं वितरण करण्यात आलं आहे. 5वा हप्ता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर परळी येथील कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आला होता. त्यावेळी घाईगडबडीने सोहळा आयोजित करून 2 दिवसात निधी वितरित केल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. परिणामी विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर निधी जमा झालेला नाही, असा आरोप शेतकरी करत होते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे म्हणजे PM किसान लाभार्थी शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत पात्र आहेत. राज्यात PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 92,80,000 आहे. तसेच PM किसानचा हप्ता वितरित केल्यानंतर त्याच यादीप्रमाणे निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येतो. दरम्यान अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात नमोच्या हप्त्यात वाढ करण्याची घोषणा केली होती. PM किसान आणि नमोचा वार्षिक मदत निधीमध्ये 15,000 रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली होती. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना वार्षिक 3,000 रुपयांमध्ये वाढीव मिळणार आहेत, अशी अपेक्षा आहे. राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात याची तरतूद केली जाईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु अर्थमंत्री अजित पवारांनी 2025 आणि 26 अर्थसंकल्प सादर केला. मात्र या अर्थसंकल्पात नमोच्या वाढीव निधी तरतूद करण्यात आली नाही. शेतकऱ्यांचा मात्र यावरून हिरामोड झाला आहे. म्हणजे शेतकऱ्यांचं मन नाराज झालं आहे. त्यामुळे पुढील शेतकऱ्यांना नमोचा 6वा हप्ता 2,000 रुपये मिळणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.